यापूर्वी पंतप्रधानांनी प्रदर्शनात मांडलेल्या विविध वाहतूक साधनांची पाहणी करून तज्ज्ञांकडून याबद्दल जाणून घेतलं. आजपासून 22 जानेवारीपर्यंत 3 वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलं आहे. नवी दिल्लीतल्या भारत मंडपमसह यशोभूमी आणि ग्रेटर नोएडा इथल्या एक्स्पो सेंटर अँड मार्ट या 3 ठिकाणी आयोजित प्रदर्शनांमध्ये एकाच वेळी 9 पेक्षा अधिक कार्यक्रम होणार असून 20हून अधिक परिषदा आयोजित केल्या आहेत, तर विविध प्रकारची दालनं देखील असणार आहेत. याशिवाय या प्रदर्शनात परिवहन क्षेत्रातील धोरणं आणि उपक्रम प्रदर्शित करण्यासाठी राज्य सत्र देखील असतील. या सत्रांद्वारे उद्योग आणि प्रादेशिक स्तरांवरील सहकार्य शक्य होणार आहे. संपूर्ण परिवहन मूल्य साखळीला एकाच छत्राखाली आणणं हा भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोचा उद्देश आहे. यावर्षीच्या प्रदर्शनात जागतिक महत्त्वावर विशेष भर दिला जाईल. तसंच यामध्ये जगभरातील प्रदर्शक आणि अभ्यागत सहभागी होतील.